हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? तर बरेच असाल. तर बघा, आज आपल्याला करायची होती शिवानीच्या शाळेची शॉपिंग. तर इथे बघू शकता तुम्ही की सगळे म्हणजे असे तयार होत होते आणि मी पण छान तयार झाली होती. बघा कशी दिसत आहे मी नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला पाहूया की आज आपल्याला काय काय घ्यायचं आहे. तर इथे बघा, माझं तर आवरून झालं होतं, पण शिवानीच्या पप्पाचा अजून पण मेकअप चालू होता. बघा, त्यांचं पावडर लावणं किंवा भांग काढणं. आणि इथे बघा, माझी काऊ मला म्हणत होती की पाण्याची बॉटल घे, चप्पल वगैरे घे. तर लिटरली तुम्हाला खरं सांगते की ही एवढी छोटी आहे, पण हिला एवढ्या सगळ्या गोष्टी कळतात. बघा, बाहेर जायचं म्हटल्यानंतर ती हाताने पाण्याची बॉटली आणली होती, प्लस तिचे चप्पल पण हातात आणले होते. आणि इथं बघू शकता तुम्ही, ही आमची बिल्डिंग आहे, इथं राहते मी रेंटनीच. आणि निघालो होतो बघा आम्ही बाहेर जायला. दुपारी निघालो होतो, बरंच ऊन होतं आणि गरमी पण बरीच होती, पण काय करावं, जावं तर लागणार, कारण तिच्या शाळेची शॉपिंग करायची होती. म्हणजे बघा, जवळपास 16-17 तारखेला का 19 तारखेला काहीतरी शाळा ओपन होणार होती बघा. पण नंतर कसं असते माहिती आहे का, शिवानीच्या पप्पांचं ड्युटीचा टायमिंग वगैरे चेंज असतो भरपूर. म्हणजे आठवड्यातले 7 दिवस जे असतात का नाही, त्याच्यातपैकी 2 दिवस त्यांची सेकंड आणि बाकीचे दिवस त्यांची नाईट असते. त्यांच्यामुळे त्यांची झोप पण नाही होत बघा. म्हणून आम्ही त्या दिवशी सुट्टी होती, सॉरी म्हणजे आज सुट्टी होती बघा, म्हणून मी निघालो होतो. तर हे बघा, हे कारेगावातलं मंदिर आहे बघा महादेवाचं. कुणाकुणापर्यंत व्हिडिओ पोचला आहे, जर माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर हे बघा, आम्ही निघालो होतो आणि अगेन आम्ही पुणे नगर हायवेचं आहे बघा हा. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल की रांजणगावला जाताना पण पुणे नगर हायवेनेच आम्ही जात होतो, कारण तो एकच रोड आहे जो रांजणगावला पण जोडतो, पुण्यात पण जातो आणि इकडे शिरूरला पण जातो. पुढे जाणाऱ्यांसाठी नगर वगैरे आहे. तर बघा, आता चाललो होतो आम्ही. मस्त असं लोकेशन तर छान म्हणू नाही शकत, कारण ऊन गरमी वगैरे होतं, अधनंमधनं पाऊस पण येत होता. आणि तर माझी शिवानी बघा, मस्त असे डोळे झाकून पप्पांच्या पाठीमागे बसली होती. म्हणजे डोळ्यात नाही का कचरा वगैरे जात होता बघा तिच्या. आणि हा बघा, मस्त असा व्ह्यू आहे बघा, एकदम छान. आणि ट्रॅफिक लागली बघा आम्हाला. म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे की या साईडची ट्रॅफिक किती असते. आणि बघा, बऱ्याच लांबपर्यंत होती, पण आम्ही तेवढ्यातून सुद्धा वाट काढत काढत चाललो होतो बघा. या रस्त्याला का नाही, ट्रॅफिक, खड्डे, परत स्पीड ब्रेकर एवढे जास्त आहेत का नाही की कळतच नाही की आपण त्याच्या खड्ड्यावर चालतोय का कशा चालतोय. तर हे बघा, आमच्या इथे हॉटेलची लाईन बघा अशी आहे. सगळ्यात जास्त इथं हॉटेलला गर्दी असते. या मिसळ वगैरे मिळते, मला माहिती नाही सांगते का कशी भेटते, पण गर्दीच असते. तर हे बघा, हे आहे कानिकनाथचं मंदिर. हा नावरा फाटा आहे बघा, तर हे तिथलं कानिकनाथचं मंदिर आहे. आणि मी जात असताना बघा, ह्या भावल्या मला दिसलेल्या, जणू काय त्या म्हणत होत्या की मला घेऊन चल सोबत, मला घेऊन चल. तर माझी पण भरपूर इच्छा होती घ्यायची, पण काय करणार, शिवानीच्या बड्डेच्या वेळेस, म्हणजे आताच्या नाही बरं का, तिच्या फर्स्ट बड्डेच्या वेळेस भरपूर मोठा केलेला, पण त्यावेळेस काय आपलं चॅनल वगैरे नव्हतं, त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ वगैरे पोस्ट मी केलेला नव्हता. तर त्यावेळेस तिच्या भावल्या बऱ्याच घरी पडून होत्या नाही का, त्याच्यामुळे मग हे म्हटले की अजिबात नाही घ्यायचं, पैसा वेस्ट नाही करायचा. आणि हे बघा, आम्ही पोहोचलो शिरूरमध्ये. तर चला तुम्हाला दाखवते की आम्ही पुढे काय काय घेणार आहेत. तर हे बघा, आम्ही आत्ता एक्झॅक्टली बस स्टँडच्या समोर आहोत आणि इथून आम्ही मध्ये जाणार आहे, म्हणजे लेफ्ट साईडला. हे बघा, हे इथूनच सुरुवातीलाच आपल्याला शॉप लागतील बरं का. म्हणजे छोटे छोटे शॉप आहेत बघा. इथं पण बॅग वगैरे, बॅगचा हाऊस वगैरे आहे बघा. तर आम्ही काही इंटरेस्ट जास्त घेतला नाही तर थांबण्यात, आम्ही म्हटलं की पुढे जायचं आणि आम्ही निघालो पुढे बघा. इथून बघा, कुणाला कपं वगैरे जर काही घ्यायचे असतील तर बघा, इथं नक्की या गलीमध्ये या. इथं 2 जणच आहेत, म्हणजे छान भेटतात बरं का त्यांच्याजवळ. असं मी काय म्हणू नाही शकत की कसे वगैरे भेटतील, क्वालिटी वगैरे, पण मी त्यांच्याकडून घेतलेले माझ्या अजूनपर्यंत तर चांगलेच आहेत बघा. मी लोकलच घेतले होते, जास्त काही भारी नाही. तर बघा, इथे आम्ही एका शॉपसमोर थांबलो होतो आणि ते शिवानी झोपलेली होती बघा. तर मी तिला उठवलं होतं, तिला म्हटलं होतं की चला आपण बॅग घ्यायची तुझी. आणि तर हे आम्ही इथं बॅग पाहत होतो. तिनं घरातूनच ठरवून आली होती की तिला फक्त सगळं पिंक पाहिजे होतं, बॅग, बॉटल वगैरे सगळं काही पिंकच पाहिजे होतं. तिला आम्ही वेगवेगळ्या बॅग दाखवत होतो बघा, पण नव्हती, तिला फक्त पिंकच बॅग घ्यायची होती.
तर ह्या दुकानात आम्ही थांबलो होतो आणि बरेच व्हेरायटी पाहिलं बरं का. मला काही विशेष तेवढी बॅग नव्हती आवडली खरं सांगायचं म्हणजे, कारण जेवढी त्यांनी प्राईस सांगितली होती त्या प्राईसच्या बरोबरची क्वालिटी नव्हती बरं का. त्यांनी प्राईस मस्त 300-400 सांगितली होती, पण आफ्टर बार्गेनिंग मला ही 200 रुपयाला भेटली बरं का. आणि मी त्यांना म्हटलं होतं की अजून कोणत्या आहेत पिंक कलरच्या नाही का, म्हणजे दुसऱ्या व्हेरायटीजच्या वगैरे. तर त्यांनी दाखवायला सुरुवात केली, पण सगळ्याची क्वालिटी एकच होती बघा. म्हणजे फक्त थोडीशी वरची प्रिंटिंग नाही का वेगळी होती. तर मी त्या शिवला म्हणत होते की तू अडकवून वगैरे बघ, तुला कम्फर्टेबल वगैरे आहे का, कारण शाळेत तिला जायचं होतं, मला नाही. तर ही बघा आम्ही दुसरी पण एक बॅग बघितली होती जे की तिला अजिबात नाही आवडली, पण मला आवडली होती, कारण 200च्या मानाने ही बरीच होती बरं का. आणि याला जास्त नाही का 2-3 चेन्स वगैरे होत्या, त्याच्यामुळे मला ही आवडली होती. पण नंतर विचार केला की नको, ही जेंट्ससारखी म्हणजे नाही का मुलासारखी दिसते, त्याच्यामुळं मग मी त्यांना परत म्हटलं की तुम्ही दुसऱ्या वगैरे बॅग दाखवा. तर त्यांनी ते दाखवायला चालू केलं बघा. मला ही 2nd नंबरची बॅग युनिकॉर्नची, तर ही मला आवडली होती बरं का. म्हणजे छान वाटत होती, त्याच्यापेक्षा थोडीशी फ्रेश वाटत होती. पण ती म्हटली की नाही मला हीच बॅग पाहिजे. काय माहिती तिला काय आवडलं या बॅगमध्ये, ते मला पण नाही कळालं, पण तिला तीच बॅग आवडली होती बघा. मग अथक प्रयत्नानंतर 10-15 बॅग बघितल्याच्यानंतर आम्ही फायनली तीच बॅग घेण्याचं ठरवलं. तर आम्ही फायनली तीच बॅग घेतलो आणि तो बॉटल वगैरे पण बघितली होती आम्ही. पण तिच्या मनात काय माहिती काय ठरवलं होतं. ती म्हणत होती की सारखी मला प्रेसची बॉटल पाहिजे, प्रेसची. आता प्रेसची बॉटल कशी असते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मला तर काही कळालं नव्हतं बघा सुरुवातीला. तर आम्ही निघालो पुढे बघा. आणि हे मंदिर अजूनपर्यंत तर मला माहिती नाही बघा. मी 1000 वेळेस या मंदिराच्या समोरून गेले, पण मला अजूनपर्यंत माहिती नाही आहे की हे मंदिर कशाचं आहे बघा. तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे बघा आम्ही चाललो होतो तर इथे नाही का म्हणजे छोटे छोटे स्टॉल होते बघा. म्हणजे बायकांचे इमिटेशन ज्वेलरी जे असते ना त्याचे स्टॉल होते बघा. तर आम्ही निघालो इकडं पुढे. तर इथून पुढे नाही का म्हणजे लेफ्ट साईडला नाही का भरपूर शॉप आहेत की जिथं आपले लग्नाचे सामान वगैरे नसते का ते सर्व भेटतात बघा. तर कुणाला घ्यायचे असेल तर नक्की येऊ शकता ह्या मार्केटमध्ये तुम्ही शिरूरच्या. तर इथून आम्ही पुढे चाललो होतो बघा. तर हे असं मार्केट आहे पुढं इकडं. आणि थोडंसं पुढे गेल्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी थांबलेलो होतो बघा. म्हणजे शिवानीचे शूज वगैरे घेण्यासाठी. तर हे बघा हे शिरूरमधलं का नाही शॉप आहे बघा, मस्त आहे. म्हणजे 1 नंबर क्वालिटीचं आहे बघा, पार्थ शू म्हणून. माझं काय कुठलं पेड प्रमोशन वगैरे नाही आहे, मी फक्त म्हणजे क्वालिटी वाईज चांगलं भेटते म्हणून तुम्हाला सांगते की हे इथे बऱ्याच प्रकारचे म्हणजे खूप व्हरायटीजचे आपल्याला जसे पाहिजे तसे चप्पल वगैरे छान भेटतात. मी पर्सनली खूप छान बघितले आणि लेडीज कलेक्शन पण खूप मस्त मस्त होते बघा इथं. तर सुरुवातीला तर आम्ही त्यांना बोललो की आम्हाला शाळेचा शूज पाहिजे. तर ते म्हटले की कोणत्या शाळेचा, कारण प्रत्येक ठिकाणचे कलर वगैरे वेगवेगळे असतात ना, कुठले व्हाईट असतात आणि कुठले ब्लॅक असतात. तर आम्ही नाव वगैरे सांगितलं शाळेचं की आम्हाला इथले इथले पाहिजेत बाबू म्हटल्याच्यानंतर त्याने आम्हाला ब्लॅक कलरचा शूज काढून दिला. आणि आम्ही त्यांना म्हटलं होतं की आम्हाला लेसचा पाहिजे नाही आहे, कारण कसं असताना लहान मुलांना लेस वगैरे बांधता नाही येत ना, त्याच्यामुळे. तर इथं बघा आमची काऊ माझ्यासाठी चप्पल आणून देत होते आणि मी पण यांना म्हणत होते की अहो मला पण एखादा चप्पल घेऊन द्या, मला पण एखादा चप्पल. पण ते म्हणत होते की चप्पलच्या ऐवजी ना आपण एखादा तुला सेफ्टी शूज घेऊ, जो का पार्ट झाला तो. पण ते मला सारखं म्हणत होते तुला एक सेफ्टी शूज घेऊ, सेफ्टी शूज घेऊ, म्हणजे वर्षभर तुला घ्यायची गरज पडणार नाही. आणि मी त्यांना म्हणत होते रागाने बघून त्यांच्याकडे म्हणत होते की मला सेफ्टी शूज कशाला, मला एखादी लोखंडाची चप्पल बनवून द्या, म्हणजे वर्षभर काय 10 वर्षसुद्धा ती खराब नाही होणार. तर इथे बघू शकता तुम्ही की शिवानीचा आता चेकिंग चालू आहे बघा. तर हा शूज त्यांनी आणला होता, मला पण फार आवडला, तिला पण. पण तो व्यवस्थित बहुतेक जात नव्हता का छोटा का काय तर होत होता. मग त्यांनी नाही का दुसरा दाखवला बघा, त्याच्यापेक्षा साईज थोडा मोठा. आणि ते घातल्याच्यानंतर बघू आम्ही तिला म्हटलं होतं की तू थोडंसं चालून वगैरे वॉक वगैरे करून बघ, म्हणजे जेणेकरून की तुला तो कम्फर्टेबल यायला पाहिजे. कारण तो शूज तिला घालायचा होता, आम्हाला नाही. कारण शाळेमध्ये कसं असतं माहिती आहे का, लेकरांना खेळायला भरपूर टाईम भेटतो, लेकरं शिकण्यापेक्षा जास्त खेळण्याकडे लक्ष देतात आणि इकडे पळ तिकडे पळ त्यांचं सुरू असते. त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का की
शूज जर कम्फर्टेबल नसेल ना तर त्यांना खेळण्यात पण खूप प्रॉब्लेम होतो, आणि जर आपण छोटा घेतला साईजपेक्षा तर कदाचित तो बोटांना जास्त चावू पण शकतो. तर इथं बघा ह्या दोघींची अशी मजाक मस्ती चालू होती, आणि मी बघा इथं लेडीज कलेक्शन बघत होते, आणि मला तुम्हाला जास्त काय नाही पण थोडे 1-2 सेकंदासाठी दिसले असेल बघा क्रॉक्स, जे की मला खूप आवडले होते, पण त्यांनी काय मला ते घेऊन नाही दिले. तर फायनली बघा आम्ही हा शूज घेतला. तर हा घेतला बघा आम्ही 300 रुपयाला, आणि ते दादा खूप सांगत होते की ह्याची क्वालिटी अशी आहे तशी आहे. मस्त क्वालिटी छान होती, पण तरी पण त्यांनी 300 रुपयालाच दिला. आणि हे बघू शकता तुम्ही, आम्ही फायनल निघालो पुढे बॉटल घेण्यासाठी, आणि ह्या भावल्या तर जणू माझ्याकडेच बघत होत्या, म्हणत होत्या की ये आणि ही साडी घेऊन जा, ती साडी घेऊन जा. मी मस्त म्हटलं माझ्या मिस्टरला की मला ही साडी घेऊ द्या. ते म्हणत होते की आता दिवाळी आहे का दसरा आहे तुला साडी घेऊन द्यायला. तर बघून असं वाटत होतं की नाही का ही घ्यावी ती घ्यावी, आणि मी जिथं जात होते प्रत्येक ठिकाणी बघा सगळीकडे साड्यांचेच दुकानं दिसत होते. आणि फायनली बघा आम्ही थांबलो एका ठिकाणी बॉटल घ्यायला. तर इथं गेल्याच्या नंतर काय झाली मजा माहिती आहे का, मी अजिबात नाही म्हटलं की मला काय पाहिजे. शिवानी आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर ती सांगत होती त्या शॉपवाल्या भैयांना की मला नाही का प्रेसची पाण्याची बॉटली पाहिजे. बघा आता तिथे एवढ्या व्हरायटीज होत्या बघा नेमक्या की कसली बाटली पाहिजे तिला, म्हणजे कसली कोणत्या ह्याची बाटली पाहिजे हे सुद्धा तिनं सांगितलं होतं. बघा ती म्हणत होती की मला पिंक कलरची अशी बटन दाबायची बॉटल पाहिजे. ते बघा ते दाखवत आहेत बघा भैया, पण तिला हा कलर पाहिजे नव्हता. बघा मस्त होती ही पण, छान होती, मला पण आवडली होती, पण तिला कलरच तो पाहिजे होता. आणि तिचं चालू होतं बघा एवढ्या सगळ्या बॉटल्स बघणं. तर ही बघा ही 2nd नंबरची बॉटल आहे बघा. तर ही बॉटली मला आवडली होती बघा सुरुवातीला, पण मला कलर तिच्या बॅग वाईज घ्यायचा होता, कारण बॅग जी आहे ती आपण पिंक कलरची घेतली होती बघा. त्याच्यामुळं मी पण त्यांना म्हणत होते की पिंक कलरची दाखवा, पिंक कलरची. आणि हे भैया म्हणत होते बघा की म्हणजे ह्यांचं काय माहिती कस्टमर येऊन गेले असतील कोणते तरी, आणि काहीतरी सांगत होते तो बघा त्यांच्याबद्दल कस्टमरबद्दल की येते एवढ्याचं द्या म्हणतात तेवढ्याचं द्या म्हणतात आणि तसंच जातात. मी म्हटलं की मी अजिबात कंजूसी करणार नाही आहे, कारण एवढं बरंच घेतलं होतं तर का नाही घेणार. आणि फायनली आम्ही तीच बघा पर्पल कलरची बॉटली घेतली होती, आणि सेम थिंग की ती पण मी 400 रुपयाची घेतली होती. म्हणजे 400 ते म्हणत होते, पण मी बार्गेन करून फक्त 350ला घेतली होती बघा. आणि फायनली इथे एक बघा शिरूरमध्ये बाहुबली सेल म्हणून असतो बघा, म्हणजे जास्त काय ब्रँडेड नाही पण आपल्या हिशोबात बसणारे कपडे भेटतात. तर तिथं माझ्या भावासाठी पण नाही का नाईट पॅन्ट टी शर्ट वगैरे घ्यायचं होतं त्याला कामावरती यूज करण्यासाठी, आणि ह्यांना पण घ्यायचं होतं. आणि ते ब्लँकेट्स खूप मस्त होते, मी त्यांना प्राईज विचारत होते. मला घ्यायचं तर आहेच बघा, ब्लँकेट घ्यायचंच होतं माझ्या मनात, पण ह्यांनी घेऊन नाही दिलं मला. आणि ते म्हणत होते की जेवढं कामाचं आहे तेवढंच घे, कारण कसं होतं माहिती आहे का, जेव्हा पण मी इथं कधी येते ना, माझ्यासाठी जास्त नाही बरं का, पण एक वस्तू घ्यायची म्हटलं ना की मी 10 वस्तू घेऊन जाते लेकरांसाठी वगैरे. आणि इथे मिस्टरांचं पण टी शर्ट वगैरे घेऊन झालं होतं, आणि त्यांना बरेच दिवसापासून इच्छा होती बघा कुर्ता सेट घ्यायची. तर मी त्यांना म्हटलं होतं त्या दादांना की ह्यांच्या मापाचे जे कुर्ता आहेत का नाही ते तुम्ही दाखवा प्लीज, कारण ह्यांना बरेच मोठा कुर्ता लागतो, ह्यांच्या साईजचा कुर्ता इथं भेटतच नाही. हाच मेन प्रॉब्लेम आहे, कारण भेटतो बाहेर मोठ्या शॉपमध्ये पण खूप जास्त रेट असतो नाही का, आणि आपल्याला आपल्या बजेटमध्ये सगळं काही घ्यायचं होतं. आणि हा सिक्वेन्समधला मला आवडला, पण तो कलर त्यांना सूट पण झाला नसता, आणि तो त्यांना पण नव्हता आवडलेला. त्यांच्यामुळं त्यांचा नाही का मूडच खराब झालेला, कारण ऑलरेडी त्यांनी एक टी शर्ट आणि पॅन्ट घेतली होती आणि एक शर्ट घेतलं होतं बघा. तर इथून आम्ही फायनली शॉपिंग करून बाहेर निघालो, आणि बाहेर निघाल्याबरोबर आमच्या शिवानीचं रडणं चालू झालं बघा की मला आईस्क्रीम पाहिजे, आईस्क्रीम पाहिजे. मग काय लावला पप्पाच्या खिशाला चुना आणि खाल्लो आईस्क्रीम सगळ्यांनी. मग आमचं तर 10-10 रुपये आईस्क्रीमवर शिवानीच्या पप्पाने भागवलं, आणि त्यांनी मात्र मस्त फालुदा घेतला बरं काय. मग ते सगळं घेऊन खाऊन पिऊन झाल्याच्यानंतर आम्ही निघालो बघा पुढं, म्हणजे घराकडे जाण्यासाठी. आणि बघा आम्ही दुपारी आलेलो चक्क, तर रात्र झाली होती, एकदम बरीच रात्र झाली होती. आणि त्याच्यानंतर बघा आम्ही निघालो घराकडे. तर अशी आमची सारी शॉपिंग होती बघा शिवानीची. आणि वाटेतच येताना बघा एवढी भूक लागली होती जाम. मी शिवानीच्या पप्पाला सारखं म्हणत होते की, कारण बघा आम्ही सकाळी जेवलेलो 9-10 वाजता जेवलेलो, आणि 12-1च्या नंतर आम्ही निघालेलो, त्याच्यामुळे आम्ही गेल्यापासून तर काहीच कुठे खाल्लं नव्हतं बघा, एवढं जाम भूक लागलेली होती आम्हाला.
आणि इथं शिवानी पण रडत होती, ती पण म्हणत होती की मला पाणीपुरी खायची, पाणीपुरी खायची. मग मी म्हटलं थांब थोडंसं, आपण पुढे जाऊ. एकतर एवढं मी थकून गेले होते दिवसभर, काय सांगायचं तुम्हाला. आणि फायनली आम्ही एका ठिकाणी थांबलो बघा इथं पाणीपुरी खाण्यासाठी. सुरुवातीला तर विचार केला होता की फक्त लेकरांनाच खाऊ घालायचा, पण दोघींसाठी घेतल्याच्यानंतर थोडंफार मी पण चालू केलं बघा खायला. आणि इथं हायवेवरच थांबलो होतो आम्ही, मस्त छान वाटत होतं. आणि हे बघा भैया काय लवकर आम्हाला ऑर्डरच देईना बघा, दुसऱ्या आले का त्यांनाच देऊन म्हणजे त्यांनाच देत होते, आम्हाला तर काही देतच नव्हते. भूक पण लागली होती, वैताग पण आला होता. आणि इथं बघा आमच्या चिवची मस्ती चालू होती, सॉरी काऊची, म्हणजे हिला आम्ही शिवानीला चिव म्हणतो आणि तिला सानवीला काऊ म्हणतो आम्ही हिला. तर ह्या दोघींची मस्ती म्हणजे जिथं गेलं तिथं ह्यांची मस्ती चालूच असते बघा. आणि हे बघा आम्ही मस्त पाणीपुरी एन्जॉय करत होतो. सो कसा वाटला तुम्हाला आपला आजचा ब्लॉग नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मी आता माझी पाणीपुरी मस्त एन्जॉय करते, पोटभर खाते. तर तुम्हीही सुद्धा अशीच पाणीपुरी खा.